गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला विषय चाललाय ब्रह्मानंद आत्मानंद. हा हे दुसरं प्रकरण आहे आनंद प्रकरणातलं. आणखीन त्याच्यात सांगितलेलं आहे की आत्माच परमप्रेमाचा विषय आहे आणि सगळ्यांवरती जे आपण प्रेम करतो तर ते आत्म्यासाठी असतं. हे आपण पाहिलंय त्या श्लोकांमध्ये. आणि आता म्हणतायत की आत्म्यावरती जो प्रेम करतो तर त्याचं पूर्णपणे कल्याण होतं, सर्वथैव कल्याण होतं त्याचं. आनंदाचा हा जो विषय आहे, आत्ता जे रामनाम आपण ऐकत होतो, किती वेळा आनंदाचा कंदराम वगैरे त्याच्यात वर्णन आहे. सुखरूप आहे, आनंद आहे. पण आत्माराम जो आहे, आत्मा जो आहे तो आनंद रूपच आहे. आनंदाशिवाय तिथे दुसरं काहीही नाहीये. आपण जर का अर्थ लक्षात घेऊन संतांची वचनं पाहायला गेलो तर त्याच्यात ठिकठिकाणी आपल्याला हे दिसेल, आनंदाचा उल्लेख दिसेल. आणखीन त्यामुळे हे सांगितलंय की जो आत्म्यावरती प्रेम करतो तर त्याचं पूर्णपणे कल्याण होतं, त्याला जो सर्वस्व मानतो, आणखीन त्याची उपासना करतो, तर त्याच्यासाठी आत्मा हा कायम आहे. आणखीन तोच आत्मरूप होऊन जातो. तो आत्म्याहून भिन्न राहत नाही, म्हणजे वास्तविक कधीच भिन्न नव्हता, पण ते आपल्याला माहित नसतं. आजच झालं, मी गळ्यातली साखळी कुठेतरी ठेवली असं मला वाटलं आणि शोधली सगळीकडे. कशासाठी तरी आरशाच्या समोर गेले, अरे म्हटलं माझ्या गळ्यातच आहे. म्हणजे नाही तिथे मी शोधत बसले होते. तसं आपलं असतं, आपण आनंद नको तिथे शोधत असतो, पण पाहिलं तर आपण आनंद रूपच आहोत. आनंदाशिवाय दुसरं काहीही नाहीये हे आपल्याला कळतं जो अशी उपासना करतो तो. कारण अविनाशी ब्रह्म आहे, त्याच्यासाठी कधी ते जाणं येणं हा नाहीच आहे. पण हे ज्याला ज्ञान नसतं, आपण पटकन म्हणतो ना त्याच्या आत्म्याला सद्गती मिळो, म्हणजे आत्मा मरतो का, दुसऱ्या लोकाला जातो का? अजिबात नाही. आत्मतत्व जे आहे ते कायम व्यापून आहे. जीवात्मा जातो, जीवात्मा म्हणजे सूक्ष्म देह जातो, चिदाभास जातो सूक्ष्म देहाबरोबर, त्यामुळे चेतना शरीरातली जाते. आत्मतत्व सगळीकडे व्यापून आहे, ते प्रेतात सुद्धा आहे, जडात सुद्धा आहे. त्यामुळे ते कुठेही जात नाही, पण हे कळत नाही. त्यामुळे आपण परत परत मरतो, परत परत जन्म घेतो. जन्म घेतला म्हणजे मृत्यूच्या मुखात प्रवेश केला. जन्मल्या दिवसापासून आपलं तिकडे वाटचाल सुरू होते. कोणाची लवकर संपते, कोणाची उशीरपर्यंत चालू राहते, पण तिथे वाटचाल निश्चित आपली सुरू असते. पण जो त्याची अशा पद्धतीने उपासना करतो तो असं आत्महत्या करून घेत नाही. आत्महत्या म्हणजे इथे आत्मा न जाणता जेव्हा मरण येतं तर त्यावेळेस जणू काही ती आत्महत्या आहे. कारण पुन्हा जन्म आहे तिथे, पुन्हा कष्ट आहेत. आत्मा जाणणं हे मनुष्य देहाचं किती कर्तव्यता आहे त्याच्यात, तेच त्याचं ध्येय आहे, तेवढ्यासाठी मिळालेलं आहे मनुष्य जन्म. आणि तरी सुद्धा जर का आपण ते केलं नाही तर ती आत्महत्या ठरते. म्हणजे नरदेह मिळून सुद्धा एवढं मोठं घबाड, समर्थांच्या भाषेत, एवढं मिळून देखील आपण ते फुकट घालवतो. अगदी नाही तिथे बारक्या बारक्या विषयातनं सुख मिळवायचा प्रयत्न करत असतो, जेव्हा आपल्या जवळ सुखाचा मोठा ठेवा आहे. माऊलींची पण ओवी आहे की निदैवाच्या परिवारी लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी परी तेथ बैसोनी उपवासू करी का दरिद्रीजी आहे. समर्थांची पण आहे अशीच की भिंती तुळवटी द्रव्य आणखीन तिथे ठेवून बसून सुद्धा तो करंटा दारिद्र्य भोगतोय, भीक मागतोय. माहित नाही याला कारण. आपण बसतोय तिथेच खाली हंडा आहे हे माहित नाही.
जुन्या घरांच्या भिंतीतनं किंवा तुळया वगैरे असायच्या, तर त्याच्यातनं द्रव्य ठेवायला जागा केलेली असायची पोकळ जरा करून. तिथे द्रव्य कितीही असलं आणि माहीत नसलं तर त्याच्यात दरिद्र म्हणूनच राहणार की नाही तो दरिद्र भोगत. तसं आपलंय. ह्या एवढा ठेवा आपल्या जवळ आहे, पण तरी देखील आनंदाचं भीक मागतो विषयांकडे. वास्तविक मी आनंद रूप आहे, पण मी आनंदासाठी भीक मागतेय विषयांकडे. ज्याला हे कळतं तो अमृत रूप मोक्ष मिळतो त्याला, तो आनंद रूप होतो. कारण आत्मा परमानंद रूप आहे. आणखीन परमप्रेमाचा विषय येतो, त्यामुळेच तो परमानंद रूप आहे असं सिद्ध झालेलं आहे इतक्या सगळ्या चर्चेनंतर. आणि हे सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. आत्मा व्यापक आहे. जो व्यापक असतो तर तो सुखदायक असतो. अल्पे सुखम नास्ति म्हणून उपनिषद सांगतं. छांदोग्यात नारदांना जो उपदेश केलाय, यद्वै भूमा तत्सुखम अल्पे सुखम नास्ति. जे भूमा म्हणजे व्यापक आहे, मोठं आहे, ते सुखरूप आहे. बारीक सारीक गोष्टीत सुख नाहीये. म्हणजे जे मिळतं तो सुखाचा आभास मिळतो आपल्याला, तात्पुरतं मिळतं. तैत्तिरीयात आनंदाची ठिकाणं सांगितलं. एकदा आपला विषय हा झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद श्रोत्रिय आणखीन ब्रह्मनिष्ठ अकामयत असं म्हटलेलं आहे. ज्याला कसलीही कामना नाहीये, विरक्त आहे, अशाला मिळतं. कारण इच्छाच नाहीये कसली, काय देऊन देणार आहात त्याला. ती त्या साधूची आणखीन सिकंदर बादशाची गोष्ट आहे ना, की सिकंदराला हिंदुस्थानातले साधू बघायचे होते. अमुक ठिकाणी आहे म्हणून गेला तो बघायला, भेटायला. आधी त्यांनी बोलावणी पाठवलं, साधू काही गेला नाही, गरज असली तर त्यांनी यावं म्हणून. आणि काय देऊ म्हटल्यानंतर त्यांनी काय मागितलं की मी चांगला उन्हात बसलो होतो, तू येऊन त्याची माझ्यावरती सावली पाडलीस, तेवढा जरा बाजूला सरक, बस. म्हणजे बादशाह जवळ सुद्धा काहीही मागायची इच्छा नव्हती, काहीही नाही. भक्तांचं बघा आता, ध्रुवाने काय मागितलं की तुझं प्रेम कायम राहो. सगळे भक्त भगवंताच्या जवळ त्याचं प्रेम मागतात. गोंदवलेकर महाराज म्हणत असत की भगवंताच्या जवळ आपण काहीही मागू नये, फक्त तुझं प्रेम दे असं म्हणावं, तुझी भक्ती असून दे असं म्हणावं. तर त्याच्यातनं आपल्याला भगवंत मिळतो. प्रेम जर का आपण भगवंतावर केलं तर त्याच्यातून आपल्याला भगवंताचीच प्राप्ती होते. मग काय मिळायचं राहिलंय आपल्याला? ती एक गोष्ट आहे ना, की एक राजा होता, आणखीन त्यांनी एकदा ठरवलं की आपल्या इथलं जे काय आहे ते सगळं दान करायचं. सगळं त्यांनी छान मांडून ठेवलं, किमती गोष्टी ज्या होत्या प्रदर्शनासारख्या मांडून ठेवल्या. आणखीन नगरातल्या लोकांना सांगितलं की यावं त्यांनी, आणखीन त्यांना जी कुठची गोष्ट हवी असेल, एक गोष्ट एकच, तर त्याला हात लावायचा. कुठचीही गोष्ट असून दे, ती त्याच्या घरी पोचती केली जाईल. त्याप्रमाणे खूप लोक आले, हिंडले बिंडले अगदी, आणखीन शोधत शोधत आपल्याला हवी ती गोष्ट घेऊन गेले. एक म्हातारी पण आली होती, आणि म्हातारी दिवसभर आपली हिंडत होती, काय घ्यावं काय घ्यावं, तिला काही मिळेना. हिंडतच होती, ती बघत होती. राजाने विचारलं तिला, राजा तिथे उपस्थित होता संपूर्ण वेळ, की आजीबाई तुम्हाला काय हवंय, इथे नसलं तर दुसरीकडनं मागवून देऊ का? नाही म्हणाले, मी बघतीये. आणि जेव्हा बंद व्हायची वेळ आली तेव्हा तिने जाऊन राजालाच हात लावला. राजा आल्यानंतर त्याच्याबरोबर त्याचं सगळं वैभव आलंच, एक गोष्ट घेतली संपूर्ण आलं. तसं एक परमेश्वर आपलासा करून घेतला, ज्याची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा म्हणून समर्थ म्हणतात. मग लक्ष्मीला काय होणं आहे, कशाला होणं आहे?
ज्याची श्री आहे, जो षड्गुणेश्वर संपन्न आहे, तोच जर का आपलासा झाला तर काय, कशासाठी आपण कोणाकडे मागायचं? म्हणून जो असा निर्लोभी असतो, जो ब्रह्मनिष्ठ आहे, तो व्यापक झालेला असतो आणि तो आनंद रूप असल्यामुळे त्याला कसलीही इच्छा नसते. बाकी काय, सम्राटाचा आनंद अगदी तरुण आहे, विद्यासंपन्न आहे, सुस्वभावी आहे, सगळं नगर चांगलं आहे, लोक चांगले आहेत, अधिकारी चांगले आहेत, सगळं चांगलं आहे. त्याला जेवढं सुख तेवढं एक माणसाला जेवढा आनंद शक्य आहे तर तेवढं सुख आहे. आणि मग असं 100च्या पटीत अशी 10-11 त्यांनी नावं घेतलेली आहेत. मनुष्य गंधर्व, देवगंधर्व, अजानदेव, कर्मदेव वगैरे वगैरे, अशी करत 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 ते प्रजापतीपर्यंत गेलेले आहेत, शक्तीपर्यंत गेलेले आहेत. म्हणजे असं हे करत शेवटी मला नक्की आकडा नाही, पण बरीच शून्य एकावरती येतात ती. इतक्या पटींनी आनंद, त्याच्याहूनही जास्त आनंद अशा विरक्त माणसाला असतो, जो ब्रह्मनिष्ठ आहे त्याला. म्हणजे त्या आनंदाची आपल्याला कल्पनाही करता येत नाही. पण मग आता प्रश्न विचारला, म्हणता आनंद रूप आहे म्हणता, मग ज्ञान आम्हाला, त्याचं ज्ञानरूप आम्हाला कळतं. कारण जी कुठची गोष्ट आपल्याला दिसत असते अशी, तर त्या प्रत्येक दिसणाऱ्या गोष्टीच्या मागे ते तत्व आहे ज्ञानरूप, म्हणून आपल्याला त्याचं ज्ञान होतं. माझ्यामध्ये पण ते ज्ञानरूप तत्व आहे, आणखीन प्रत्येक पदार्थामध्ये ते ज्ञानरूप तत्व आहे, म्हणून मला त्या पदार्थाचं ज्ञान होतं. म्हणजे ज्ञान आहे हे मला कळतं. मग ब्रह्म जर का ज्ञानरूप आहे, सद्रूप तर आहे, कारण अस्तित्व एकेका गोष्टीला आहे म्हणजे सद्रूप आहे. मग सतचा अनुभव आहे, चितचा अनुभव आहे, मग आनंदाचा आम्हाला अनुभव का नाही सारखा, ही शंका आहे. चिदात्मा जो आहे, तर त्याचा ज्ञानाप्रमाणे सुख हा पण जर का स्वभाव असला, तर प्रत्येकाच्या ठिकाणी ते सुख प्रकट पाहिजे. बरोबर आहे. मी आत्मरूप आहे, आत्मा सच्चिदानंद रूप आहे, पण तरी मी दुःखी, हे कसं शक्य आहे? असं कसं काय आहे? त्याला उत्तर दिलेलं आहे. दिव्याचा दृष्टांत आहे तिथे, की एखादा दिवा असतो, पूर्वी ज्योत असायची, कंदील वगैरे, तर तिथे त्याची उष्णता जी असते ती फक्त तेवढ्यापुरती असते, फार पसरत नाही, पण प्रकाश मात्र खोलीभर पसरतो. दिवा असतो तसं अंतःकरणात ज्ञान प्रकाश जो आहे, तर तो सतत असतो. आपल्याला जेव्हा जेव्हा ज्ञान होतं तर तेव्हा त्याची आपल्याला जाणीव असते. पण उष्णता जशी दिव्याच्या जवळ गेल्यानंतरच अनुभवाला येते, तशी जो आत्म्याच्या जवळ जातो म्हणजे त्याला जाणून घेतो, त्यालाच फक्त आत्मा, तो आनंद रूपाचा अनुभव येतो. बाकी कोणाला येऊ शकत नाही. त्यांना फक्त प्रकाशाचं ज्ञान होईल, जसं दिव्याच्या, तसं त्यांना सत आणि चित याचं ज्ञान होईल. पण अंतःकरणाचे व्यापार थांबले, आत्मानुभव घेतला, तर आनंदाचा पण अनुभव येईल. आणखीन एक दृष्टांत दिलाय, की एखादं फळ असतं, त्याला रंग आहे, आकार आहे, रूप आहे, गंध आहे, सगळं चव आहे, पण एका इंद्रियानी एका वेळी एकाचाच ज्ञान होत असतं, दुसरं कळत नाही. तसं चित्तामध्ये फक्त चैतन्य प्रकट होतं, सुख प्रकट होत नाही. चित्तामध्ये जे ज्ञान आहे, चैतन्य आहे, ते पटकन प्रकट होतं, कारण ते जास्त कळण्यातलं आहे. आनंद हा सत्वगुणाचा आहे.
आणि चित्त हे रजोगुणाचं आहे. रजोगुण कॉमन आहे जास्त. तर त्याच्यामुळे आनंद जो आहे, सत्वगुण कमावल्याशिवाय आनंदाचा अनुभव येत नाही. आणि नुसता सत्वगुण कमावणं नाही, तर त्या सत्वगुणाच्या साह्याने युद्ध करणं, मग त्या आनंदाचा आपल्याला अनुभव हळूहळू यायला लागतं. तोपर्यंत सुखाचा अनुभव आपल्याला नाही येत. जो येतो तो मायनर, अगदी कुठच्या तरी विषयांच्या निमित्ताने येतो. त्याच्यावरती शंका घेतली की हा दृष्टांत फळाचा आत्म्याला जुळत नाही. का नाही जुळत? कारण चित्त आणखीन आनंद एकरूप असतात, आणखीन फळाचे गंध वगैरे एकमेकांपासून वेगळे आहेत. मग हे जे ऐक्य आहे, आनंद आणखीन चित्त, सच्चित आनंद, हे जे ऐक्य आहे, हे आत्मस्वरूपातलं ऐक्य आहे का वृत्तीमध्ये आहे? शंका लक्षात घ्यायची की वृत्तीमध्ये ऐक्य आहे का? कारण वृत्तीमध्ये आपल्याला जाणीव होते ज्ञानाची, वृत्तीमध्ये आनंदाची जाणीव होते. मग हे ऐक्य वृत्तीमध्ये आहे का आत्मस्वरूपात आहे? आता खरं पाहिलं तर वृत्तीमध्ये एका वेळी एकच गोष्ट असते, आणखीन वृत्ती ही त्या पदार्थांच्या वरती अवलंबून असते. हा विचार त्यांनी लक्षात घेतलेला नाहीये. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीला, म्हणजे उपाधीच जे आहे, तर उपाधीचे गुण त्यांनी विचारात घेतलाय, त्यांनी त्या पदार्थाचे गुण विचारात नाही घेतलेले, म्हणून अशी शंका आली. कारण ऐक्य आत्म्यातच असतं. फुलातले जसं गंध आणखीन रंग वगैरे वेगवेगळे करता येत नाहीत, तसंच सच्चित आनंद हे वेगळे नाही करता येत, ते असतातच. आणखीन इंद्रियात भेद असल्यामुळे ते वेगवेगळे वाटतात, हे बरोबर आहे. त्याचप्रमाणे रज आणखीन सत्व ह्या गुणांच्यामुळे चित्त आणखीन आनंद हे वेगवेगळे वाटतात. वास्तविक ते एकरूपच आहे. म्हणून जो दृष्टांत दिलाय तो बरोबर आहे. कारण सत्वगुणाच्या बुद्धिवृत्तीत सत्वात संजायते ज्ञानम रजसा लोभ एवच वगैरे आपल्याला गीतेतलंही माहिती आहे. सत्वाच्या मध्ये चित्त आणखीन आनंद हे दोन्हीच आपल्याला ऐक्य अनुभवाला येतं, प्रत्यक्ष अनुभवाला येतं. याला कारण सत्वगुणाची वृत्ती जी असते ती स्वच्छ असते, म्हणून आत्मप्रकाश घेण्याचं सामर्थ्य असतं, तो प्रकट असतो तिथे. सत्वगुण जेव्हा वर येतो ना, तेव्हा आपल्याला शांत वाटतं बघा, बरं वाटतं. एक एकदा आपल्याला काहीही कारण नसताना बरं वाटतं. आज कसं छान वाटतंय, शांत वाटतंय. त्यावेळेस आपला सत्वगुण वर आलेला असतो. मंदाताई म्हणतात की अशा वेळेस अभ्यास करूनच घ्यावा, अशा वेळेस ध्यानाला बसूनच घ्यावं. आपली जी साधना आहे ती करावीच अशा वेळेस, जेव्हा सत्वगुण वर येतो तेव्हा. मग आत्ता माझी रोजची वेळ नाहीये, आत्ता मला वेळ नाहीये, वेळ काढायचा अशा वेळेस आणखीन साधना करायची, कारण ती जास्त परिणामकारक होते. सत्वगुण जेव्हा वर आलेला असतो तर तेव्हा हे होतं. पण जर का रजोगुण असला तर आनंदाचा भाग झाकला जातो, तमोगुणाचा असला तर आणखीनच झाकला जातो. रजोगुणाच्या ह्याच्यात थोडा तरी प्रकट होईल, पण तमोगुणाची वृत्ती झाल्यानंतर तो आणखीन झाकला जातो. शुभ कर्मामुळे सत्व, शुभ अशुभ मिक्स जे असतं तर त्यांनी रज, आणि अशुभ कर्मांमुळे तमोगुण वर येतात नेहमी. अगदी गीतेमध्ये हे 3 गुणांच्या बद्दल खूप छान विवेचन आहे. आणखी त्याच्यामुळेच जशी चित्तवृत्ती स्वच्छ असेल, सत्वगुणामध्ये आनंद प्रकटतो, रजोगुणात काही प्रमाणात प्रकटतो, आणि तमोगुणात पूर्णच झाकला जातो. आनंदाच्या लोपाची प्रक्रिया छान सांगितली, उदाहरण मोठं छान आहे. चिंचेचं उदाहरण आहे. चिंच खूप आंबट असते, पण त्याला मीठ लावून खाल्ली की त्याचा आंबटपणा कमी होतो. त्याप्रमाणे जो आत्मानंद आहे तर तो रजोगुणामुळे कमी होतो. म्हणून रजोगुणी व्यक्तीला जो आनंद होतो तर तो विषयातला वरती अवलंबून असलेला क्षणिक आनंद असतो. आणि सत्वगुणाच्या मुळे आणखीन त्या
आत्मज्ञानाच्या मुळे जो आनंद होतो तर तो कायमचा टिकणारा असतो आणि निर्मळ आनंद असतो. स्वच्छ मोकळा असा आनंद असतो तो. चिंचेचं उदाहरण तर छानच आहे एकदम. अगदी हे खरं आहे की अगदी पदार्थ देखील आंबट झाला जर का तर त्याच्यात थोडं मीठ घातलं, आंबटपणा कमी होतो त्याचा. आणि चिंच काय, कैरी काय, सगळ्यांना आपल्याला अनुभव आहे हा. मीठ वगैरे लावून खाल्लं, तिखट मीठ किंवा नुसतं मीठ, ताबडतोब त्याचा आंबटपणा कमी होतो आणि खायला जास्त मजा येते. तसं इथे फक्त उलट उदाहरण आहे. चिंचेचा आंबटपणा म्हणजे गुण हा झाकला जातो, तसा इथे आनंद हा झाकला जातो. आणि रजोगुण तमोगुण मलिन असल्यामुळे तो झाकला जातो, सत्वगुण स्वच्छ असल्यामुळे तो प्रकट असतो. मग आता आणखीन शंका घेतली की हे सगळं ठीक आहे, पण प्रत्यक्ष ज्ञानाला योगाभ्यास हवा, त्याच्याशिवाय नाही. काही काही मतं अशी आहेत की कर्मानेच ज्ञान होतं, योगानेच ज्ञान होतं, ब्रह्मज्ञान मी म्हणते साधने. आणखीन वेदांत मत सांगतं की विचारानेच ज्ञान होतं. तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. वस्तुसिद्धीर विचारेण न कश्चित कर्म कोटी भी. अनेक संत अशाच पद्धतीने सांगितलं. किंवा मज हृदयी सद्गुरु ते जेणे तारी लोहा संसार पुरु, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. विवेक साधन त्यांनी दिलेलं आहे, विचाराचं साधन दिलेलं आहे. त्या साधनामुळे मला आनंद मिळाला म्हणून त्या विवेकावरती माझा जास्त प्रेम आहे म्हणून माऊली म्हणतात. म्हणजे कुठल्याही पद्धतीने वेदांताचा जर का विचार केला आपण तर तिथे विचार हे साधन सांगितलेलं आहे, विवेक हे साधन सांगितलं आहे. आणखीन ही जी मतं आहेत तर ही म्हणतात की कर्म पाहिजेच, कर्माशिवाय मोक्ष नाही, किंवा इथे योग सांगितलेला आहे. जरी आत्मा आनंद रूप आहे हे विवेकाने कळलं, विचाराने कळलं, श्रवणाने कळलं, तरी देखील योगाभ्यासा वाचून त्याचा प्रत्यक्ष अनुभव येणार नाही, असं ह्या मताच्या लोकांचा विचार आहे. त्यांना विचार ही कल्पना जरा पेलणं जड जातं. मलाही आठवत आहे पूर्वी मी काय करू हा माझा प्रश्न असायचा. साधना सांगितलेली होती पण ती विचाराचीच जास्त होती, ध्यान विचार अशीच होती. पण मला काहीतरी पूजा म्हणा, अमुक कर तमुक कर, अमुक खाऊ नको तमुक खाऊ नको, उपास कर, असं काहीतरी सांगावं अशी अपेक्षा होती. त्यातलं काहीच सांगितलं नाही. तर त्याच्यामुळे काहीतरी करावं, रजोगुण प्रबळ असतो, काहीतरी करावं आपल्याला वाटत असतं. आणि त्याच्याशिवाय मोक्ष मिळेल कसा? पण विचारानेच मोक्ष मिळतो हे जेव्हा आपण स्वीकारतो तर तेव्हा मग लांब राहत नाही. आणि मग या शंकेचं उत्तर हे आहे की योगाभ्यासाने जर का ज्ञान होत असलं तर विचाराने का नाही होणार? विचाराने होतच, विवेकाने होतच ज्ञान. आणि गीतेने सुद्धा सांगितलंय की यत सांख्ये प्राप्यते ज्ञानम तद योगैरपि गम्यते. इथे योग म्हणजे कर्मयोग आहे. अष्टांग योग घेतला तरी हरकत नाही, पण हे जे योग आहेत, कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणं हा योग. तर हे जे योग आहेत किंवा अष्टांग योग सुद्धा ज्याच्यात आपण चित्तवृत्ती ताब्यात ठेवायला शिकतो, धारणा ध्यान हे सगळं आपण शिकतो, ह्याचा उपयोग अंतिम जी ज्ञान समाधी आहे, अंतिम विचार आहे, तिथे एकाग्रतेला होतो. किंवा कर्माने चित्तशुद्धी होते आणि त्याच्यामुळे ज्ञान प्रकाश आपल्याला तिथे जाणवू लागतो. चित्तशुद्धी चित्तशांती झाली की चित्ताचा चैतन्यात लय करणं सोपं जातं. म्हणून परंपरेने ती ज्ञानाची साधन आहेत.
पण जर का योगाच्या साह्याने अखंड राग, द्वेष, राग म्हणजे आसक्ती, द्वेष हे जाऊन जर का चित्त अखंड परमात्म्याच्या ठिकाणी राहिलं, तर योग आणखीन सांख्य म्हणजे ज्ञानयोग, सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग. सांख्य मत वेगळं आणि सांख्य योग वेगळा. गीतेत दुसऱ्या अध्यायात सांख्य योग सांगितलाय, सांख्य मत नाही सांगितलं. सांख्य मत हे द्वैती मत आहे, आणखीन सांख्य योग म्हणजे ज्ञानयोग. म्हणून पातंजल योगात वगैरे काय अपरोक्ष ज्ञान उत्पन्न जर का होत असलं, त्यांनी रागद्वेष जात असले, त्यांनी द्वैताचा अनुभव येईनासा होत असला, म्हणजे बाध होत असला द्वैताचा, तर काहीच प्रश्न नाही, मग अवश्य ते साधन करावं. हे मुख्य म्हणजे आपल्याला काय मिळवायचं आहे ह्याच्यावरती नजर आहे इथे. जे मिळवायचं आहे तर ते मिळत नसलं, विचार चुकीच्या मार्गाने असला, तर जे मिळवायचं आहे ते मिळणार नाहीये. तसंच हा कर्मयोग म्हणा किंवा अष्टांग योग म्हणा, ते जर का चुकीचे केले गेले तर मिळणार नाही. पण विचाराच्या साह्याने त्या योगाची जर का जोड मिळाली तर नक्की मिळतं, एवढं लक्षात घ्यायचं. योगामध्ये विवेकाच्या पेक्षा दुसरं काहीही नाही आणखीन. म्हणून आत्मा हा अतिशय प्रेमाचा, परमप्रेमाचा विषय आहे, असा जेव्हा निश्चय होतो, तेव्हा विषयांबद्दलचं जे प्रेम असतं, जी आसक्ती असते, ती जाते. सुख विषयात नाहीये ही खात्री होते. विषय नाशिवंत आहेत हे कळतं. ते कायम मला सुख देणार नाहीयेत. कायम सुख देणारं फक्त एक तत्व आहे. आणि विषयात आजवर मला सुख मिळत होतं, ते त्या तत्वामुळेच मिळत होतं, केवळ विषयांच्या निमित्ताने मिळत होतं. हे आपल्याला पक्क कळतं. आणि जेव्हा असं पक्क कळतं, तेव्हा मग कशाला विषयांच्या मागे जाईल. आपण जे तृप्ती दीपात पाहिलं होतं, की मिच्छन कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत, ज्याला सगळं आत्मैवाभूत म्हणजे मीच सगळीकडे व्यापून आहे असं कळतं, तर तो कशा विषयांच्या मागे धावेल, शरीराच्या मागे धावेल. तो स्वतःच्या आत्म्यातच स्थिर असतो, आनंदात स्थिर असतो. असा जो असतो, तर तिथे आणखी एक हे केलंय की दैनंदिन व्यवहार जे आहेत, तर त्याच्यात त्याला देखील अनुकूल प्रतिकूल वाटणं शक्य आहे. नाहीतर लोकांना काय वाटतं की ज्ञानी झाला म्हणजे त्यांनी सगळं कायम आवडी निवडी काही नकोत, त्यांनी दुःख झालं म्हणजे शारीरिक दुःख वगैरे झालं तरी कणू नाहीये. शरीर आहे, त्याला जर का अति दुखलं तर कळणारच आहे तो. का नाही कळणार? फक्त त्याला खात्री असते की हे शरीराला झालेलं आहे. रामकृष्ण परमहंसांचं आहे ना कथा अशा, की त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता आणि खूप दुखायचं. ते एरवी अगदी ओरडायचे सुद्धा, विव्हळायचे. पण कोणी जर का तिथे आलं, प्रश्न विचारला, म्हणजे आल्यानंतर केवळ दाखवण्यासाठी म्हणून नाही, पण प्रश्न विचारला आणि उत्तर द्यायची गरज असली, तर तत्काळ त्यांचं ते विव्हळणं पूर्ण थांबून ते अत्यंत आनंदात उत्तर देत होते. कारण मला झालेलं नाहीये, मी आनंद रूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे, हे त्यांना माहिती होतं. पण देहाचे दुःख त्यांना होत नाही तसं नाही, नक्की होतात. फक्त ते मनापासून आपल्या बाजूला ठेवतात. देखीजे देहीचा धर्मो देही असं असतं. भूक त्यांना लागते, थंडी त्यांना वाजते, त्यांनाही उकडतं, त्यांनाही पंखा हवासा वाटतो. म्हणजे ज्याच्यापासून शरीराला त्रास होतो, तर अशांच्या गोष्टीबद्दल ते निवारण करण्याचं तेही प्रयत्न करतातच. कारण ह्या अतिशय बारक्या गोष्टी असतात, आणखीन हे सामान्य आहेत. हे शरीराचं जे रक्षण करणं आहे,
शरीर स्वस्थ ठेवणं जे आहे त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्यानुसार ज्ञानी देखील ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धांनी करतच असतो. त्याला आवडीनिवडी दिसतायत म्हणजे हा ज्ञानी नाही वगैरे असं काहीही नाही. फक्त एक असतं त्यांचं की जर का कुठे गेले तर समोर जे येईल ते तितक्याच आनंदाने ते खातात. आवडतं असो नसो तेवढ्याच आनंदाने खातात. जेवढा आनंद आवडता पदार्थ मिळाल्यानंतर असेल, किंवा माझं अमुक टाका वाचून चालत नाही, माझं भाजी वाचून चालत नाही वगैरे अशा पद्धतीचं कुठेही काहीही नसतं त्यांचं. जे समोर येईल ते ते शांतपणे खातात. पण याचा अर्थ असा नाहीये की त्यांना आवडी निवडी नसतात. त्यांनाही असतात. कारण मन त्यांचं असतं, शरीर असतं. साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून झाले देहातीत वस्तू. किंवा सदृशन चेष्टते स्वस्यात प्रकृती ज्ञानवानपी, गीता ही म्हणते. आपापल्या प्रकृतीनुसार ज्ञानवान देखील वागतात. म्हणून थंडी वाजली पांघरून घेणार आहे, उकडलं पंखा लावणार आहे, एसी सुद्धा वापरेल. डास चावू नयेत काळजी घेणार आहे. त्याच्यात काहीही गैर नाहीये. म्हणजे असं करत असला तर तो ज्ञानी नाही असं अजिबात नसतं. ती अंतःकरणाची स्थिती आहे. आणि शरीर स्वस्थ आता म्हटलं, निरोगी आणि स्वस्थ ठेवणं हे काम आहे. शरीरम खलू आद्य धर्म साधनम. त्या शरीराच्या साह्याने आता लोकसंग्रह म्हणा, समर्थांचं जर का निस्पृह लक्षण वगैरे समास पाहिले तर त्याच्यात लोकांच्यासाठी म्हणजे ज्ञान देण्याच्यासाठी लोक बुडते हे जन देखवेना डोळा अशा पद्धतीचं काम करायला शरीर चांगलं पाहिजेच. आजारी पडलं तर कसं काय करता येईल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण लक्षात घेत नाही. आणि वरवर आपण बघतो आणखीन टाकसाळीत असावं तशा पद्धतीने विचार करतो. तसा विचार नाहीये. प्रत्येक जण वेगळा असतो, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. आणखीन व्यवहाराच्या वेळी हे द्वैताचं भान त्यांनाही असतं. योग्याला जर का समाधीच्या काळी अद्वैताचा अनुभव असला म्हणजे द्वैताचा अनुभव नसला, तसाच ह्याला देखील विवेक जेव्हा करत असतो, विचार जेव्हा करत असतो त्यावेळेस नसतो. शांतपणे जर का समाधीतच जातो विवेकाच्या ह्याच्यात ज्ञानी देखील. म्हणजे द्वैताचा अनुभव मन जेव्हा इकडे तिकडे काम करत असतं तर त्यावेळी त्यांनाही असतो. पण ज्या वेळे विवेक चालू आहे, ज्यावेळी असा विचार चालू आहे त्यावेळेस त्यांनाही द्वैताचा अनुभव नसतो. लय चिंतन वगैरे ह्या ज्या साधना आहेत तर त्याच्या शेवटी चित्ताचा चैतन्यात लय होऊन जातो, तिथे द्वैताचा अनुभव नसतो. पण त्याच्यातून बाहेर आल्यानंतर द्वैत दिसायला लागतं. तसंच योग्याच्या समाधीचं पण आहे. समाधीतून बाहेर आल्यानंतर द्वैत दिसायला लागतं. आणि पुढे म्हणतात की योग्याला जर का सतत आत्मदर्शन असलं तर तो योगी आम्हाला वंद्य आहे. कारण सतत आत्मदर्शन असणं हे जीवनमुक्ताची खूण आहे. आत्मदर्शन असणं म्हणजे आत्मबुद्धी असणं सगळीकडे. आत्मबुद्धी असणं म्हणजे हा आत्मा हा आत्मा हा आत्मा अशा पद्धतीने विचार करणं नाही, तर तो सहज निश्चय असणं. हा सहज निश्चय ज्याचा आहे तो वंद्य आहे, तो जीवनमुक्त आहे, तो ज्ञानी आहे. म्हणून आता ह्या ब्रह्मानंद शेवटचं आता हे केलंय दुसऱ्या अध्यायाचे तात्पर्य म्हणून ब्रह्मानंद या ग्रंथामध्ये ब्रह्मानंद ग्रंथ म्हटलाय. कारण ह्याला 3 जे आहेत ना, विवेक ग्रंथ, दीप ग्रंथ, आणखीन ब्रह्मानंद ग्रंथ, 3 भाग आपण पाहिले. पहिली 5 जी आहेत ती विवेकाची आहेत. पुढली आहेत ती दीप प्रकरण आहेत, त्याच्यावर प्रकाश टाकलेला. आणखीन शेवटची 5 जी आहेत ती आनंद प्रकरण आहेत, ब्रह्मानंद प्रकरण. ब्रह्मानंद कुठच्या कुठच्या निमित्ताने आपल्याला मिळू शकतो, कशा पद्धतीने मिळू शकतो याचं विवेचन आहे. आत्मा कसा ब्रह्मरूप आहे याचं विवेचन आहे.
तर इथे ह्या अध्यायात मंदबुद्धी जे आहेत साधक, तर अशांच्यासाठी म्हणून हा आनंदाचा विवेचन ह्या पद्धतीने केलेलं या अध्यायात. आधीचा जो केला योगानंद, तर तिथे जेव्हा चित्तवृत्ती पूर्णपणे विराम पावतात, त्रिपुटी लय होतो असं म्हणूया, तर त्यावेळी जीव आणखीन आत्मा एकरूप होतात हे सांगितलेलं आहे. झोपेचं उदाहरण दिलेलं आहे, समाधीचं उदाहरण दिलेलं आहे. तर त्या ह्याच्यात चित्त आणखीन चैतन्य एकरूप होतात, आणखीन सुखाचा अनुभव येतो जो परमानंद असतो, परमसुखाचा अनुभव असतो. आणि त्या परमसुखाचं पुढे सांगितलं की सगळीकडे त्या परमसुखावरतीच त्या आत्मरूप सुखरूप जो आहे तर त्याच्यावरतीच प्रेम असतं, बाकी कोणाबद्दलही कोणालाही प्रेम नसतं, कारण प्रत्येकाचं ते स्वरूप आहे. हे ह्या दुसऱ्या ह्याच्यात सांगितलं. म्हणजे तिथे साधनेसाठी त्या आनंदावरती लक्ष ठेवायला सांगितलंय आपल्याला. आता तिसरं प्रकरण आहे ते ब्रह्मानंदे अद्वैतानंद म्हणून आहे. इथे पुन्हा मंद अधिकाऱ्याला आत्मानंद मिळावा यासाठी अद्वैतानंदाचं तत्वज्ञान सांगितलं जात आहे. पुन्हा मंद अधिकाऱ्याचा उल्लेख आहे इथे. आता इथे हे जे म्हटलेलं आहे की जेव्हा कधी साधनेचा संबंध असतो, चित्ताचा चैतन्याशी योग होतो, तेव्हा तो योगानंद आहे. पण साधनेचा संबंध नसताना जो आनंद असतो, शुद्ध आनंद जेव्हा असतो, तेव्हा त्या आनंदाला निजानंद असं नाव आहे. म्हणजे जो सहज आहे आपल्याला प्रकट, कुठच्या तरी साधनेच्या निमित्ताने, ध्यानाच्या निमित्ताने असा प्रकट होत नाही, तर तो सहजच आत्मप्रसन्नता रूपाने जो प्रकट झालाय त्याला निजानंद असं नाव दिलेलं आहे. आणखीन इथे मग आता पुढे म्हटलंय की द्वैत आणखीन आत्मा यांचा वास्तविक काय संबंध आहे. तर विजातीय असं जे द्वैत वाटतंय आपल्याला ते वास्तविक आनंदाहून वेगळं नाहीये, हे आता अद्वैतानंदात सांगतात. अद्वैत एकरूपता, अद्वैत जिथे द्वैत नाही. तर जे काही आहे हे संपूर्ण द्वैत आपल्याला दिसत आहे, सृष्टी आपल्याला दिसते, त्याच्यात अनेक भेद दिसत आहेत, पण ते सगळं आनंद रूप आहेत हे आता ह्या प्रकरणात सांगतायत आपल्याला. आणि तैत्तरीय उपनिषदात तिथे आनंदात ही एव इमानी भूतानी जायंते आहे. म्हणजे आनंदापासून ही सगळी भूत जन्माला येतात. संपूर्ण जग जर का आनंदापासून निर्माण होत असेल, भूत म्हणजे भूभवती, जे काही निर्माण झालंय त्याला भूत म्हणतात. मग जे काही निर्माण झालंय तर ते आत्मरूप आत्म्यापासून म्हणजे आनंदापासून निर्माण झालेले. आणखीन असं असल्यामुळे सॉरी फोन येतोय कुठला तरी. हे जे आहे आत्म्यापासून जग निर्माण झालेलं आहे, मग जे कारण असतं तर त्याचेच गुण सगळे कार्यात येतात ना. कार्य हे कारणापासून कधीही भिन्न नसतं, असा शास्त्राचा सिद्धांत आहे की जे कार्य आहे तर ते नेहमी कारण रूप असतं. उदाहरण दिलेलं आहे की घट जो असतो तर तो मातीहून कधीतरी वेगळा होतो का? कधीच नाही. त्याचं कारण माती हे आहे, मातीहून तो वेगळा नाहीये. आणखीन जे आनंदापासून सगळी ही आकाश आत्मरूप आनंद, आत्म्यापासून आकाश, पुढे बाकीचे आकाशात वायू वगैरे पृथ्वीपर्यंत सांगितले. पृथ्वीभ्याम औषधी, औषधीभ्याम अन्नम, आणि अन्नापासून भूत, अशा पद्धतीने तिथे सांगितलंय. आणि शेवटी सांगितलंय
की आनंदो ब्रह्म इति व्यजानात. आनंदच ब्रह्मरूप म्हणजे किंवा ब्रह्म आनंद रूप आहे हे जाण म्हणून सांगितलेलं आहे. आणखीन सगळ्याच मूळ कारण आनंद हे आहे असंही सांगितलं. आनंदापासूनच सगळ्या जगाची, सगळ्या विश्वाची निर्मिती आहे. म्हणून आनंदाथी एव इमानी भूतानी जायन्ते, त्याच्यापासूनच जन्माला येतात, त्याच्यातच राहतात आणि त्याच्यातच शेवटी प्रवेश करतात, म्हणजे विलय पावतात. तैत्तिरीयातलंच आहे हे पण. आणखीन जर का त्या आनंदापासून निर्माण झाली, त्याच्यातच राहतात, त्याच्यातच विलीन होत आहेत, मग ती त्याच्यापासून वेगळी आहेत का? शक्यच नाहीये. कारण आनंदापासूनच ती निर्माण झाली आहेत आणि आनंदामध्येच राहणार आहेत. मग ती आनंदापासून वेगळी कशी काय म्हणता येतील? म्हणून आनंद हे उपादान कारण आहे. आता इथे उपादान कारण निमित्त कारण अशी कारणच काही सांगितलेली आहे. उपादान कारण म्हणजे ज्याचा कार्यामध्ये प्रवेश असतो, आणखी ज्याच्या वाचून कार्य राहत नाही, ही शास्त्रीय व्याख्या झाली. कार्यामध्ये प्रवेश असतो म्हणजे काय? तर ज्याच्यापासून ते कार्य तयार होतं आपल्या भाषेत, आणि ते काढून घेतलं जर का कारण, तर ते कार्य शिल्लकच राहत नाही. उदाहरणार्थ परत मातीचा घट, मातीपासून तो बनतो आणि माती जर का काढून घेतली तर घट नावाचा पदार्थ शिल्लक राहणार आहे का? बांगडी सोन्यापासून बनते, सोनच काढून घेतलं, बांगडी म्हणून काहीतरी शिल्लक राहणार आहे का? असं जे पदार्थ आहे हा, त्याला उपादान कारण असं म्हणतात. तसं आनंद हे उपादान कारण. संपूर्ण विश्वाचं आनंद हे उपादान कारण आहे. म्हणजे आनंदाचंच हे विश्व बनलेलं आहे, पण तरीही त्याचा आपल्याला अनुभव येत नाही. याला काय कारण आहे? रज आणि तमगुण, अविद्या. ते ज्ञान आपल्याला नाहीये. ते ज्ञान जर का झालं तर तो आपल्याला अनुभव येऊ शकतो. त्याच्यासाठी सत्वगुण वर आणायला लागतो, परत ते सगळं सुरू होतं. आणखीन मग हे ठीक आहे, हे झालं उपादान कारण. दुसरं असतं ते निमित्त कारण असतं. निमित्त कारण म्हणजे कार्य निर्माण करण्यासाठी त्याची उपस्थिती आवश्यक असते. पण कार्य झाल्यानंतर ते कारण जर का गेलं, म्हणजे जसं आपण मगाशी उपादान कारणाचं पाहिलं, की ते उपादान कारण जर का आपण काढून घेतलं कार्यातनं, तर ते कार्य शिल्लक राहणार नाही. तसं निमित्त कारण जर का काढून घेतलं तर काही प्रॉब्लेम येत नाही, कार्य शिल्लक राहतं. कारण ते केवळ निमित्त मात्र असतं, उपादान कारण नसतं. उदाहरणार्थ घट निर्मितीमध्ये कुंभाराचं चाक फिरवायचा दांडा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या वाचून घट निर्माण होणार नाहीये. पण एकदा घट निर्माण झाला की त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी गेल्या तरी काहीही फरक पडणार नाही, घट तसाच राहील. म्हणून त्यांना निमित्त कारण म्हणतात आणि मातीला उपादान कारण म्हणतात. तसं ह्या विश्वाचं उपादान कारण आनंद आहे. हे फार महत्वाचं आहे. जग आनंदापासून निर्माण झालेलं आहे. आणखीन तिथे लय सुद्धा आनंदातच होणार आहे. आता जग आनंदरूप आहे असं इथे सांगतात, आणि आपल्याला काय अनुभव आहे? जग कसं आहे? दुःखरूप आहे, त्रासदायक आहे, वाईटावर टपलेलं आहे, माझी फार निंदा करतं, अनेक असले अनुभव असतात आपल्याला. याला काय कारण? आपण त्या आनंदाशी एकरूप झालेले नसतो, हे कारण आहे त्याला.
आनंदाशी एकरूप ज्यावेळी होईल, ज्या वेळेस ते ज्ञान होईल, त्यावेळी जग जगापरी चाले म्हणून जगाकडे लक्ष राहणार नाही. जग आहे ते आनंद रूपच आहे, पण ते झाकलेलं आहे हे लक्षात राहील. आणि मग जगाचा त्रास होईल असा. मग वाईटावर टपलेलं वगैरे सगळं निघून जात. जे चाललेलं आहे ते ईश्वरी नियमाप्रमाणे चाललेलं आहे. त्या व्यक्तीच्या गुणांप्रमाणे तो वागतोय. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. गुणांचा खेळ चाललेला आहे म्हणून तो दुःख करत, तो आनंदात राहतो, आनंद रूप असतो, आणखीन शेवटी आनंदातच जातो. असा जो आनंद म्हणून जाणतो ते. उपादान कारणाचे पण 3 प्रकार सांगितले. विवर्त उपादान, परिणामी उपादान, आणखी आरंभ उपादान किंवा आरंभक, असे 3 उपादान कारणांचे प्रकार सांगितलेले. आता इथे सांगितलेलं असल्यामुळे आपल्याला तो विचार करायला हवा. 6व्या श्लोकात सांगितलंय. अद्वैत वेदांत जे आहे ते विवर्त मानतात उपादान कारण, किंवा वाद म्हणूया. सांख्य जे आहेत ते परिणामवाद मानतात, आणि नैयायिक जे आहेत तर ते आरंभवाद मानतात. म्हणजे काय आता, तर विवर्तवाद जो आहे तो काय सांगतो की जसा रज्जूवरती सर्पाचा भास होतो, असते रज्जू विवृत, वेगळं भासत. जे तिथे नाही ते तिथे भासायला लागणं म्हणजे विवर्त. तर वास्तविक सर्प त्या रज्जूवरती नाहीये, पण तरीही तो तिथे भासायला लागला. तस जग वास्तविक नाहीये, पण ते ब्रह्मावरती भासायला लागलं. जितका तो सर्प खरा तितकंच हे जग खरं. हा विवर्तवाद आहे. आपल्याला जड जातं हे स्वीकारणं. जग भास म्हणतात, येथे भ्रम म्हणतात. जितका रज्जूवरचा सर्प खरा तितकंच ब्रह्मावरती हे जग भासताय ते खरं आहे. एक आहे की जोपर्यंत तो रज्जूचा सर्प खरा वाटतोय तोपर्यंत आपल्याला भीती वाटते. तोपर्यंत आपण लांब पळायचा प्रयत्न करतो, त्याला मारायचा प्रयत्न करतो. तसं जोपर्यंत हे जग आपल्याला खरं वाटतंय तोपर्यंत त्या जगाचे आपल्यावरती परिणाम होत जातात. त्याच्यातनं आपण सुख दुःख सगळं भोगत असतो. माझं माझं मी मी हे सगळं करत असतो. मग स्वप्नींची या घाया ओखद चेवोचे धनंजया, तैसे मूळ यया अज्ञानात ज्ञानची खडग. माऊली सांग, स्वप्नामध्ये जखम झाली तर जाग होणं हेच त्याच्यावरती औषध आहे. प्रत्यक्षात त्या जखमेला औषध लावून काहीही फरक पडणार नाही. स्वप्नातल्या जखमेला स्वप्नात औषध लागतं लावायला, किंवा मुख्य खरी बरी करायची तर जागृती आली पाहिजे. तसंच हा जो विवर्त आहे, ह्या जगातलं जे सुख दुःख आहे ते जर का आपल्याला घालवायचं असलं तर तिथे ज्ञानच पाहिजे. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा म्हणून म्हटलेलं आहे ना, तो जो अश्वत्थ आहे त्याला. तसं आहे की त्याला नाहीसं करायचं, विवर्ताला जर का नाहीसं करायचं असलं, जर का ज्ञान करून घ्यायचं असलं तर त्याच्यासाठी तिथे प्रकाश पाहिजे. रज्जूवरती जर का प्रकाश टाकला तर तिथला सर्प आपोआप जाणार आहे. तसा ह्या जगावरती जर का ज्ञान प्रकाश टाकला तर ते जग मिथ्या आहे हे आपल्याला कळेल. जग नाहीसं नाही होणार, पण मिथ्या आहे हे कळेल. निश्चित आपल्याला कळेल जग नाहीसं का नाही होणार, कारण प्रारब्ध लेश म्हणून एक शिल्लक असतं. त्यामुळे जग नाहीसं होत नाही, पण त्याचं मिथ्यात्व कळतं. तो भ्रम आहे हे पट्ट. मग आता सांख्यांचा परिणामवाद काय सांगतो. परिणामवाद म्हणजे तिथे ह्याच्यात कसं विवर्तामध्ये 2 सत्ता वेगळ्या आहेत आणि रूप पण वेगळं आहे. सत्ता म्हणजे अस्तित्वाचा स्तर, म्हणजे व्यावहारिक सत्ता,
प्रातिभासिक म्हणजे भ्रमाची सत्ता, आणखी पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्ता म्हणजे जे त्रिकाला बाधित आहे, कायम आहे आहे आहे, नाही असं कधी होत नाही, असं फक्त ब्रह्म आहे. दुसरी व्यावहारिक सत्ता, रज्जू जे आहे ते व्यवहार सत्तेतली आहे, आणखी सर्प जो आहे तो प्रातिभासिक सत्तेतला म्हणजे भ्रमाचा आहे. म्हणजे तिथे सत्ता वेगळ्या आहेत आणि रूप पण वेगळं आहे. रज्जू वेगळी आहे, आणखीन सर्प वेगळा आहे. तसं परिणामवादात सत्ता तीच आहे, फक्त रूप वेगळं आहे. म्हणजे तिथे त्याची अवस्था बदलते, त्याचं रूप बदलतं. उदाहरणार्थ दुधाचं दही होतं, मग तिथे दह्याचं परत दूध होऊ शकत नाही. पण सांख्य म्हणतात की जसं दुधाचं दही होतं तसं ब्रह्माचं जग होतं. मग शुद्ध ब्रह्म जे सांगितलेलं आहे त्याचं काय झालं? ते ब्रह्म बदललं का? असं सांख्यांचं असं मत आहे. म्हणून हा परिणामवाद विचाराच्या पुढे टिकत नाही. ब्रह्मात जे अविकारी म्हटलं जातं, ज्याला कण नाहीये, निरवयव म्हटलं जातं, जे दिसत सुद्धा नाही, त्याच्यात बदल कसे होणार आहे? नैनन छिन्नती शस्त्राणी नैनम दहती पावकः, हे जे सांगितलंय ह्याच्यात बदल कसे काय होणार आहे? शक्य आहे का? मग परिणामवाद कसा काय तिथे लागू करताय? दुधाचं दही होतं, परत त्या दह्याचं दूध नाही होणार, ते कायम राहिलेलं आहे. आणि नैयायिक जे म्हणतात त्यांचा आरंभवाद म्हणजे एका पदार्थापासून दुसराच पदार्थ निर्माण होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आरंभ होतो म्हणजे तिथे म्हणतात ते की म्हणजे ब्रह्मापासून जगाचा आरंभ होतो, असं ते म्हणतात. त्याला उदाहरण जे देतात ते सुतापासून कापडाचा आरंभ होतो म्हणतात. आणि सूत वेगळं, कापड वेगळं. सुताचे गुण कापडात येतात आणि ते दुप्पट होतात वगैरे. दुप्पट होतात असं ते नाही म्हणत, त्याच्यावरती वेदांत्यांचा हा आहे, ऑब्जेक्शन आहे. पण सूत जे आहे तर ते पूर्ण बदलतं आणि कापड होतं, दुसराच पदार्थ निर्माण होतो, त्याच्यापासून आरंभ होतो असं म्हणतात. म्हणजे कापडाचा तंतूपासून आरंभ होतो, घटाचा मातीपासून आरंभ होतो. तसा जगाचा आनंदापासून, ब्रह्मापासून आरंभ होतो, असं त्यांचं मत आहे. हे जे तीन मत आहेत वेगवेगळी, तर त्याच्यातलं ब्रह्म शुद्ध स्वरूपात राहणं हे फक्त विवर्तवादात शक्य आहे. बाकी दोन्ही वादात ब्रह्म शुद्ध स्वरूपात राहत नाही. म्हणून ती दोन्ही चुकीची आहेत. आणि दोन्ही मत जे पदार्थ असतो म्हणजे कणांचा बनलेला असतो, ज्याला अवयवी म्हणतात, अशाच पदार्थांच्या बाबतीत शक्य आहे. दुधाचं दही होत आहे किंवा तंतूपासून वस्त्र होतोय, तिथे प्रत्यक्ष पाहिजे ना काहीतरी, म्हणजे कण पाहिजेत तर ते बदलू शकतात. तसं ब्रह्माला कुठे आहेत कण? म्हणून ते ब्रह्माला हे दोन्ही वाद लागूच होत नाही. जरी इथे ह्या दोन मतवाद्यांनी सांगितले असले तरी वेदांत मत जे आहे तर ते त्याच्यावरती हे अशा पद्धतीने ऑब्जेक्शन घेत. आपण आता 9 पर्यंत झालेले आहे, 8 पर्यंत खरे. विवर्त उपादानाच्या पासून आपण आता पुढे बघूया उद्या. अद्वैतानंद प्रकरणात 8 पर्यंत झाले. आतापर्यंतच्या ह्याच्यात काही शंका असली तर हा, जय श्रीराम. ज्योत्स्ना मावशी, एक मिनिट, आवाज मोठा करते. हा बोल. हा, मग सांख्य योग आणि सांख्य दर्शन ह्याच्यामध्ये ऐकू फरक नाही येत आहे, जरा मोठ्यांदा बोल.
हा हा सांख्य योग आणि सांख्य दर्शन. तुम्हाला ऐकू येत आहे? हो, मला येतोय आवाज ऐकू. मला आवाज येत नाहीये, खूप हळू येतोय. ओके ओके. आता जय श्रीराम. आता एक मिनिट मी इथे मोठं करून बघते. हा बोला. सांख्य योग आणि सांख्य दर्शन. सांख्य योग आणि सांख्य दर्शन यात फरक काय आहे मग? म्हणजे जो खूप फरक आहे. भगवद्गीतेत सांख्य योग सांख्य योग म्हणजे ज्ञानयोग अच्छा. आणि सांख्य दर्शन हे द्वैती दर्शन आहे. फक्त सांख्य शब्द कॉमन आहे. सांख्य म्हणजे पूर्णपणे गणना करणं म्हणूया. वेदांत मताने सांख्य मताचा पुष्कळसा हा स्वीकारलेला आहे. पण सांख्य जीव अनेक मानतात, वेगवेगळे मानतात आणि सत्य मानतात, जग सत्य मानतात. आणखीन वेदांत मत जे आहे म्हणजे सांख्य बुद्धिमत योग म्हणतात त्याला, सांख्य योगाला. सांख्य योग मी म्हणते, हा सांख्य दर्शन नाही. सांख्य योगात हे आपण स्वीकारतच नाही. तिथे विवर्त स्वीकारतो आपण, आणखीन अद्वैत स्वीकारतो. आणि सांख्य मत जे आहे, कपिल सांख्य असं त्याला म्हणतात पुष्कळ जण, तर त्याच्यात द्वैत खरं मानलेलं आहे. अच्छा. आणखी प्रकृती सगळं निर्माण करते असं सांगितलंय. प्रकृती जड आहे पण तरीही ती निर्माण करते असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुरुष आणि प्रकृती असं ते, पुरुष आणि प्रकृती असं ते मानतात. काय? पुरुष आणि प्रकृती असं मानतात ना? होय. पुरुष निर्विकार आहे, तो लागतो तिथे असायला, पण प्रकृती सगळं स्वतःच्या यांनी निर्माण करते म्हणून सांगतात. अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. आणि प्रकृती ही खरी आहे, आणखीन पुरुष पण खरा आहे. तिथे द्वैत स्वीकारलेलं आहे त्यांनी कायम सत्य म्हणून. धन्यवाद धन्यवाद मावशी, थँक्यू. आणि सांख्य योग जो आहे म्हणजे बुद्धियोग किंवा ज्ञानयोग, तर त्याच्यात अद्वैतच आहे. प्रकृती ही मिथ्या म्हटलेली आहे. हो. गीतेचा दुसरा अध्याय जो आहे तर तो सांख्य योगाचा किंवा बुद्धियोगाचा आहे. सांख्य मत आता जवळजवळ अस्तित्वात नाहीये, इतकं शंकराचार्यांनी पूर्णपणे खंडन केलेलं आहे त्याचं. पण ह्या जुन्या सगळ्या ग्रंथातनं उल्लेख येतात त्याचे. हो. आणि मग येतोय आवाज मावशी ऐकायला? फार हळू येतोय, बोला. अरे बापरे, मी खरं खूप मोठ्यांदी बोलते. विभूती योग जे म्हणजे विभूतीमध्ये, माईकच्या जवळ जरा हे करता. जय श्रीराम येतोय आता? की नॉमिनल बोला. अच्छा. विभूती जे भगवंताने सांगितले त्याच्यात कपिल मुनी म्हणजे असं त्यांनी स्वतःची विभूती पण सांगितलेली आहे. काय भगवंतांनी सांगितलंय? कपिल मुनी ही माझी विभूती आहे असं म्हटलंय ना? होय, बरोबर आहे. पण कपिल जे आहेत ना, तर शंकराचार्यांच्या मताप्रमाणे दोन कपिल होऊन गेले. एक सांख्य मताचे करते आणि दुसरे वेदांती कपिल म्हणून म्हणतात ते. अच्छा, बर. आणि खरं पाहिलं तर सांख्य मत खूपस वेदांताशी जुळणार आहे. फक्त ते ईश्वर मानत नाहीत, आणखीन द्वैत मानतात, जीव अनेक मानतात, जीव सत्य मानतात. हे काही काही भेद सोडले तर बरंच आपलं त्यांचं साम्य आहे. ठीक आहे ठीक आहे. मी बोलू का मध्ये? हे सांख्य योगाचं जे आहे
अं? बोलू का मध्ये? मी सुजाता देवधर बोलते. हा सॉरी, ताई, परत आवाज गेलाय. एक मिनिट ताई, माझा ऐकताय का? ताई, माझा आवाज येतोय? अरे आज कोणाचाच आवाज येत नाहीये नाही मला. नाही, एक काम करा तुम्ही, पुन्हा ते ना ते स्पीकर म्हणून दिसतं ना मोबाईलवर, काय तिथं दिसतंय? स्पीकर म्हणून दिसते ना, त्याला डबल क्लिक करा बर, आणि ते ते पुन्हा फोनवर एक टॅप करा. मिनिट बघते मी. हा, ते पुन्हा फोनवर टॅप करा म्हणजे ते होईल. ते कधी कधी असं येस होतं. येस येस, पण स्पीकरचा हाच दिसत नाहीये. मी असं करते, हे काढते. हा, ते काढा हा, आणि स्पीकरवर पुन्हा घ्या. अरे यार, ते जमलं टॅप करून जमलं, स्पीकरवर पुन्हा थँक्यू. करा म्हणजे येईल ते. हा, कारण दिसतंय सगळे आता. अगदी शाउटिंग मॅनर मध्ये बोलतायत नाही, जोरात. आता जमलं. हा स्पीकर आता, हा नव्हता म्हणून मला हा ऐकू येत. करेक्ट करेक्ट. हा, आता आता जरा येतंय का? ऐकू येतंय का? येत आहे आता. हा. मला काय म्हणायचंय, सांख्ययोग आहे तो स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगण्याकरता ज्ञानी कसा म्हणजे पहिल्यांदा हवा हे सांगितलंय का? म्हणजे जे आपण म्हणताय की शंकराचार्यांनी सांख्य ह्याचं खंडन केलेलं आहे, तर ते त्याचं कारण असू शकतं का? की फक्त त्यांना स्थितप्रज्ञ ज्ञानी असेल तर तो स्थितप्रज्ञ कसा असतो? तसं नाहीये. सांख्य मत आणखीन सांख्य योग हे पुन्हा पुन्हा मी दोन शब्द वापरते. हो, सांख्य बरोबर. मताचं खंडन केलंय, सांख्य योग म्हणजे ज्ञानयोग. हो हो, बरोबर. आणि दुसऱ्या अध्यायात सांख्य योग सांगितलेला आहे. हो, तिथे सांख्य मताचा उल्लेख सुद्धा नाहीये. नाहीये, मत असं नाहीये शब्द, बरोबर आहे. हा, आणखीन एक मला शंका आहे, ते आता विवर्त मध्ये आपण कण आणि हे जे आहे, तर त्याच्यावर जे आक्षेप घेतलेले आहेत ते अजिबातच काही म्हणजे त्याचा फारसा त्याच्याशी संबंध नसताना ते आक्षेप आपण का लक्षात घेतो सारखे? काय आहे, आपल्याला जरी शंका नसली ना तरी कोणाला येऊ शकते. हं. म्हणजे शंका येणारच नाहीत असं नाही, शंका येऊ हं. शकतात. तर त्या दृष्टीने खुंटा हलवून बळकट करण्यासाठी ह्या सगळ्या शंका उपस्थित करून त्या फेडलेल्या आहेत. हं. कारण आतापर्यंत कसं आपण अमुक एक गोष्टी आपण याचा बात करूया, ते हम्म. त्यांनी अशी शंका काढली असं केलं, तर ह्या याच्यात ते तसं काहीच होत नाहीये. म्हणजे ते पूर्णतः त्या ह्याच्यापासनं भाग वेगळा आहे तो, असं असं मला वाटतं. म्हणजे नाही, द्यायला कारण सांगते ना की कोणाकोणाला शंका अशा येऊ शकतात. आपल्याला नाही आल्या तरी देखील येणारच नाहीत असं नसतं हे. हं. पण म्हणजे ते आपण डोक्यात घ्यायचं नाही असं केलं तर चालेल का? अगदी आनंदाने सोडून द्यायच्या. म्हणजे मला ते म्हणलं उगाच आपण ह्याचं का असं करतोय असं, म्हणजे नाही, ऐकताना असं जाणवत होतं मला की हे काही त्याला अर्थ नाहीये असं मला वाटत होतं. म्हणजे लोकांना शंका येऊ शकते आपण म्हटल्याप्रमाणे, तर त्याचं खंडन करावं म्हणून त्यांनी ते घेतलेलं आहे. याचा आणखीन एक फायदा सांगते मी, की हम्म. अशा अभ्यासाने आपली बुद्धी सूक्ष्म होत जाते. बर. आलं लक्षात? आणि सखोलात बुद्धी जगण्यासाठी सूक्ष्म ते. झाली की ती ध्यानाला म्हणा किंवा विचाराला म्हणा फार उपयोगी पडते. हम्म. कारण आपण जे म्हणलं दुधाचं दही झाल्यावर दह्याचं परत काही हे होऊ शकत नाही वगैरे जी उदाहरणं घेतली, तसंच ते सगळं आहे खरं म्हणजे. पण ते हे होते. आता अशी शंका येऊ शकते की नाही की ब्रह्मच जग का नाही झालेलं? हम्म. वाटेल की नाही ही शंका? सहज येऊ शकेल. ब्रह्माचं जगात रूपांतर का नाही? हा. अगदी सहज आहे. म्हणून हे केलेलं आहे की असं तात्पुरतं रूपांतर होऊन पुन्हा ते ब्रह्मस्वरूपात जाणार नाही, यासाठी ते चुकीचं आहे. म्हणून विवर्त उपादान झालं. बरोबर. ते जरा कळायलाच आधी अवघड आहे दिवर्त. तेच मी बुद्धी सूक्ष्म होते मी म्हंटल ना आता. बरोबर आहे. आणखीन बुद्धी सूक्ष्म झाल्याचा आपल्याला खूप फायदा होतो. बारकावे आपल्याला कळायला लागतात. आणखी ब्रह्म अतिशय सूक्ष्म आहे. तिथपर्यंत पोचायला आपल्याला जर का साधनेचे पैलू कळायला लागले, बारकावे कळायला लागले, तर त्याचा फार फायदा होतो. हो.
आणि म्हणून अभ्यास सांगितलेला आहे. हो. बरोबर आहे. ज्योत्स्नाताई, हं? जग मायेचा परिणाम आणि ब्रह्माचा विवर्त असं वाक्य आहे ना, बरोबर आहे. तर त्याच्या संबंधी सांगा ना. परिणाम म्हणजे आत्ता आपण पाहिलं हम्म. तर जग हे जे आहे तर ते मायेचा परिणाम आहे. म्हणजे मायेच्या स्वरूपापासूनच जग सगळं बनलेलं आहे. माया जी आहे ती जड आहे, अज्ञान आहे, आणि सगळं जे विश्व आहे ते जड आहे. म्हणजे मायेचा स्वभाव आणखी जगाचा स्वभाव हा पूर्ण मिळता जुळता आहे. माया कल्पित आहे तसंच जग कल्पित आहे. मायेचं बनलेलं जग आहे, म्हणून ते मायेचा परिणाम आहे. आणखीन ब्रह्माची सत्ता वेगळी, आणखीन जगाची सत्ता वेगळी. ब्रह्माचं स्वरूप वेगळं, जगाचं स्वरूप वेगळं, म्हणून तो ब्रह्मावरचा विवर्त आहे. पण मायेशी त्याचं पूर्ण साम्य आहे, म्हणून तो मायेचा परिणाम आहे. नाही, अज्ञान दूध रूप आहे आणि माया, दही कल्पना रूप आहे. परिणामासाठी दूध दह्याचं उदाहरण दिलं जातं किंवा हं. तो दृष्टांत माया आणि जगताला कसा लागू होतो हे. अवस्थांतर आणखीन दुसरं रूपांतर पण म्हटलेलं आहे. म्हणजे माती आणखीन घट जो असतो, हो, तर ते उदाहरण जे आहे हा. ते माया आणखीन जग ह्यांना लागू पडतं. त्यालाही परिणामच म्हणतात. हम्म, हम्म, हम्म. अच्छा. पण ब्रह्म निरवयव असल्यामुळे त्याचं जग जे सावयव आहे ते बनणं शक्य नाहीये. नाही हे. त्यामुळे त्याचा कुठच्याच बाजूने रूपांतर शक्य नाहीये. अवस्थांतर शक्य नाही, रूपांतर शक्य नाही, काहीच शक्य नाही. हो. चला थांबायचं. मी श्लोक घेते, प्रियांका दिसत नाही हो. आज. हे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊन लया संमोह जो वाढला अज्ञानांध जनांसी मुक्त करुनी शांतीपदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. समर्थ. जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम.